आणि आपण पाहतोय उद्धव ठाकरे यांचा आज धाराशिवचा दौरा आहे आणि उद्धव ठाकरे हे सध्या धाराशिव जिल्ह्याच्या कळंबमध्ये दाखल झालेले आहेत। तर उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी हे जेसीबी सज्ज असल्याचं आपण पाहतो आहोत। उद्धव ठाकरे यांचं जंगी स्वागत या ठिकाणी केलं जाणार आहे। जेसीबी मधून फुलं उधळून उद्धव ठाकरे यांचं स्वागत केलं जाणार आहे। कळंबमध्ये उद्धव ठाकरे यांचं आगमन झालेलं आहे। कळंबमध्ये आज उद्धव ठाकरेंची जाहीर सभा सुद्धा होणार आहे। उद्धव ठाकरे हे धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। कालच तुळजाभवानी देवीचं दर्शन घेऊन त्यांनी आपल्या दौऱ्याला सुरुवात केली आणि त्यानंतर आता ते कळंबमध्ये दाखल झालेले आहेत। काल औसामध्ये त्यांची जाहीर सभा पार पडली आणि आज उद्धव ठाकरे हे कळंबमध्ये जाहीर सभा घेणार आहेत आणि तत्पूर्वी उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते एकवटलेले आहेत। असंख्य जेसीबी या ठिकाणी सज्ज झालेले आहेत उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी। उद्धव ठाकरे आज पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी सुद्धा घेतील आणि त्यानंतर दुपारी 4 ला उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेला सुरुवात होईल। आपण पाहतोय कळंबमधली ही दृश्य। धाराशिव जिल्ह्यातील कळंबमध्ये आज उद्धव ठाकरे यांचा दौरा। आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे हे सर्व महाराष्ट्र पिंजून काढतायत आणि आज त्यांचा धाराशिव जिल्ह्याचा दौरा आहे आणि या धाराशिव मधल्या कळंबमध्ये ते दाखल झालेले आहेत। अधिक माहिती आपण घेऊयात आपले प्रतिनिधी सागर सुरवसे यांच्याकडून। सागर, आज कळंबमध्ये जाहीर सभा होतीये। उद्धव ठाकरे यांच्या या एकूण कार्यक्रमांचं कसं नियोजन? निकिता, आपण पाहिलं की खरं तर उद्धव ठाकरे हे 2 दिवसीय मराठवाड्यातील धाराशिव आणि लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते। कालपासून त्यांचा हा दौरा जो आहे तो सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कळंब शहरामध्ये आता उद्धव ठाकरे यांचं स्वागत होत आहे। खरं तर त्यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी जेसीबीद्वारे पुष्पवृष्टी करण्यात जे आहे ती येत आहे आणि मोठ्या प्रमाणात हजारोंच्या संख्येने शिवसैनिक जे आहेत ते त्यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी उपस्थित राहिले आपल्याला पाहायला मिळतात। आपण पाहतोय खरं तर कळंब शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये उद्धव ठाकरे यांचं जंगी स्वागत जे आहे त्या ठिकाणी होत आहे आणि यासाठी हजारो शिवसैनिक या ठिकाणी दाखल झालेले आहेत। या स्वागतानंतर उद्धव ठाकरे जे आहेत ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत। आपण पाहिलं की खरं तर कालच्या दिवसभराच्या दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी अनेक टीका ज्या आहेत त्या भाजपवरती केल्याचं पाहायला मिळालं। त्यामध्ये विशेषतः नितीन गडकरी यांना देखील त्यांनी ऑफर दिलेली आहे की आपण सोबत या, आम्ही तुम्हाला निवडून आणू। त्यामुळे एकंदरीत कालचा दिवसभराचा त्यांचा दौरा जो होता तो या ठिकाणी मोठ्या चर्चेत राहिलेला आपल्याला पाहायला मिळाला। त्यानंतर आज उद्धव ठाकरे यांची कळंब शहरामध्ये पहिली सभा होते आज दिवसभरातली आणि या सभेमधून उद्धव ठाकरे कशा पद्धतीने टीका करतात हे पाहणं देखील महत्वाचं आहे। मात्र तत्पूर्वी कळंब शहरामध्ये उद्धव ठाकरे यांचं स्वागत जे आहे ते या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर मोठा उत्साहपूर्ण वातावरणामध्ये या ठिकाणी शिवसैनिक जमलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। जेसीबीद्वारे या ठिकाणी त्यांच्यावरती पुष्पवृष्टी जी आहे ती करण्यात येते आणि एकंदरीतच आज उद्धव ठाकरे या संपूर्ण मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यामध्ये लोकसभा मतदारसंघामध्ये नक्की काय बोलतात याकडे देखील लक्ष आहे। खरं तर कळंब शहरामध्ये पहिली सभा जी आहे ती आता पार पडणार आहे काही वेळामध्ये। त्यानंतर दुसरी सभा जी आहे ती भीमपरांडा मतदारसंघामध्ये होते। आपल्याला माहिती आहे की भीमपरांडा या विधानसभा मतदारसंघातून आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा हा मतदारसंघ आहे आणि तानाजी सावंत हे पूर्ण या प्रक्रियेमध्ये उद्धव ठाकरे असतील किंवा एकंदरीतच शिवसेना फुटीमध्ये महत्वाची भूमिका बजावल्याचा त्यांच्यावर आरोप जो आहे तो होत होता आणि त्यामुळे या संपूर्ण दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरे आता तानाजी सावंतांना नक्की कशा पद्धतीचं उत्तर देत आहेत ते देखील पाहणं महत्वाचं असणार आहे। एकूणच आपण म्हणू शकतो सागर की आता उद्धव ठाकरे गटाकडून लोकसभेच्या प्रचारासाठीची कंबर कसण्यात आलेली आहे। कुणावर नेमका आज निशाणा सतत उद्धव ठाकरे बघणं महत्वाचं असेल तुमच्याकडून जाणून घेतो।